वर्षानुवर्ष सत्तेत बसलेल्या विरोधकांनी युवकांच्या भवितव्याशी खेळ केला। शिक्षण, मार्गदर्शन आणि रोजगाराच्या नावाखाली फक्त आश्वासनांची पोकळी दिली। परिणामी गावातील हुशार युवक बेरोजगारीत ढकलले गेले असा थेट आरोप पंचायत समिती उमेदवार सौ भारती परीट यांनी केला आहे। विरोधकांनी स्वतःच्या घरात सत्तेची खुर्ची राखली, पण गावातील युवकांना पुढे जाण्याची संधी दिली नाही, असा जोरदार टोला त्यांनी लगावला। आज युवकांना कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात कारण निर्णय घेणारे गावातून घडवले गेले नाहीत। हीच विरोधकांची अपयशी धोरणं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। आता केवळ टीका नाही तर ठोस बदल घडवणार असून स्पर्धा परीक्षा, मार्गदर्शन, अभ्यासवर्ग, अधिकारी विद्यार्थी संवाद व डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक गाव अधिकाऱ्यांचं गाव बनवण्याचा निर्धार भारती परीट यांनी जाहीर केला। युवक अधिकारी झाला तर दलाली संपेल, फेऱ्या थांबतील आणि विकासाला गती मिळेल असं ठामपणे त्यांनी सांगितलं। गावातील युवकांच्या भवितव्यासाठी लढा देणं हेच आमचं राजकारण असून फसव्या आश्वासनांच्या राजकारणाला जनता या निवडणुकीत धडा शिकवेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। स्वयंसिद्धी न्यूजसाठी अभय वाळकुंजे।